नमस्कार माझ्या लाडक्या भावांनो आणि बहिणींनो, महाराष्ट्र जीएस रिसर्च सेंटर या आपल्या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचं सहर्ष स्वागत आहे। विद्यार्थ्यांचं जीएसची भूक भागवणारं आपलं मराठी चॅनल आता नवीन स्वरूपात येत आहे। मित्रांनो, मराठीमध्ये बघा, आता आपले जे मुलं तयारी करतात त्यांना जीएसचं संपूर्ण ज्ञान आपल्या मराठीमध्ये मिळावा याच्यासाठी आपण एक यूट्यूब चॅनल सुरू करत आहोत। त्या यूट्यूब चॅनलचं नाव आहे महाराष्ट्र जीएस रिसर्च सेंटर। मी प्राध्यापक शैलेश किरपाल तुमच्यासाठी मराठीमध्ये जो जीएसचं संपूर्ण ज्ञान आहे तो आपल्या मातृभाषेमध्ये, आपल्या मायभाषेमध्ये मराठीमध्ये आपण घेऊन येत आहोत। तर मित्रांनो, तर आपण या प्रयत्नाला सुरुवात करत आहोत आणि प्रयत्नाला सुरुवात करत असताना आपण एसएससी जीडीची जी बॅच आहे मराठीमध्ये तर ती सुरू करत आहोत आणि त्याच्यामध्ये आपण जीएसचा जो संपूर्ण सामान्य ज्ञानचा जो विषय आहे तो संपूर्ण आपण मराठीमध्ये शिकणार आहोत। तर मित्रांनो, आज आपण जो टॉपिक बघणार आहोत तर तो टॉपिक आहे चित्रकला किंवा कला व संस्कृती। ठीक आहे, तर नुकतीच एसएससी जीडीची वॅकन्सी आलेली आहे। आता एसएससी जीडीच्या 39,481 जागांची नुकतीच नवीन जाहिरात आलेली आहे आणि या वर्षी सुद्धा लक्षात घ्या, गेल्या वर्षीप्रमाणे या वर्षी सुद्धा मराठीमधून आपल्या महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांना पेपर देता येईल। मग महाराष्ट्रातून मराठीमध्ये पेपर देत असताना आपल्याला ज्या अडचणी येतात जीएस मध्ये, खास करून जीएस मध्ये संपूर्ण डाटा आपल्याला भेटत नसतो। जसं जो हिंदीमध्ये अवेलेबल आहे तसा डाटा आपल्याकडे अवेलेबल नसतो। तर तोच डाटा तुमच्यापर्यंत पोहोचण्यासाठी आपण एक नवीन चॅनल सुरू केलं आहे। त्या चॅनलचं नाव आहे महाराष्ट्र जीएस रिसर्च सेंटर, जिथं विद्यार्थ्यांच्या जीएसची भूक भागवणारं आपलं मराठी चॅनल म्हणून आपण त्याला लॉन्च करत आहोत। तर मित्रांनो, या चॅनलला तुम्ही सबस्क्राइब करा आणि जे व्हिडिओ आम्ही बनवू त्याला तुम्ही लाईक करा आणि जे आपल्या मराठीमधून स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांपर्यंत या चॅनलला स्प्रेड करा। तर मित्रांनो, चला तर नवीन बॅच सुरू करू आपण। आज एसएससी जीडीचा पहिला लेक्चर आपण अपलोड करणार आहोत। त्याचा विषय आहे कला व संस्कृती आणि आता एकच लक्ष ठेवायचं आहे, आता एकच लक्ष एसएससी जीडी फक्त, म्हणजे एसएससी जीडीचं 39,481 जागांची जी वॅकन्सी आलेली आहे त्याच्यासाठी आपण परिपूर्ण मराठीमधून तयारी करणार आहोत। तर मित्रांनो, चला तर बघा मित्रांनो, आपलं हे जे चॅनल असणार आहे याच्यामध्ये फक्त मराठीमधून जीएस किंवा अदर स्पर्धा परीक्षेसाठी जो लागणारा सामान्य ज्ञान आहे त्या विषयाची आपण संपूर्ण तयारी करणार आहोत। तर आजचा जो टॉपिक आपण घेऊन आलेलो आहोत त्या टॉपिकचं नाव आहे कला व संस्कृती। मग कला व संस्कृती म्हणजे काय, आर्ट अँड कल्चर असं टॉपिक आहे तुम्हाला। आणि ज्या एसएससी जीडी मध्ये तुम्हाला किंवा सेंट्रलच्या कोणतीही भरती असो, म्हणजे तुम्हाला फक्त काय हा एसएससी जीडीलाच कामात येईल असं नाहीये, हा तुम्हाला रेल्वे भरती असेल किंवा अदर जसं आयबीच्या जागा आहेत किंवा अदर सेंट्रल गव्हर्नमेंटच्या ज्या जागा आहेत, तसेच महाराष्ट्रामध्ये ज्या ज्या जागा आहेत त्या संपूर्ण जागासाठी त्याच्या जीएस साठी हा टॉपिक तुम्हाला महत्त्वपूर्ण आहे। तर मित्रांनो, कला व संस्कृती हा आपण टॉपिक बघणार आहोत आणि त्याच्यामध्ये जो चित्रकला पार्ट आहे त्या चित्रकला पार्टचा आपण पार्ट 1 बघणार आहोत। असेच हळूहळू थोडे व्हिडिओ तुमच्यापर्यंत येत जातील। तर मित्रांनो बघा, जर आपल्याला इथे बघायचं आहे तर आपण कला व संस्कृती बघत असताना आपल्याला त्याला 4 भागामध्ये आपण त्याला विभागलेला आहे। एक जो टॉपिक आहे त्याला म्हणू आपण चित्रकला, म्हणजे कला व संस्कृती। याच्यामध्ये जो आपला टॉपिक बघायचा आहे तो एक टॉपिक आहे आपला चित्रकला, हा टॉपिक बघू। त्याच्यामध्ये दुसरा जो टॉपिक आहे तो आपण वास्तुशास्त्र बघू आणि तिसरा जो टॉपिक आहे नृत्यांवर सुद्धा आपल्याला प्रश्न विचारतो आणि संगीतावर सुद्धा आपल्याला प्रश्न विचारतो। जसं तुम्हाला एक एसएससी जीडी किंवा अदर स्पर्धा परीक्षेमध्ये एक चित्र आहे मोनालिसा हा चित्र कोणी तयार केलेला आहे किंवा कोणी बनवलेला आहे असा प्रश्न आपल्याला वारंवार विचारतो। तर त्या प्रश्नाची आपल्याला म्हणजे तशा प्रकारचे प्रश्न आपल्याला बघायचे आहेत। तसंच वास्तुशास्त्रामध्ये तुम्हाला विचारतात की बीबी का मकबरा कहाँ है, हिंदीमध्ये विचारतो। तर तेच आपण तोच डाटा, हिंदी मधला डाटा आपण मराठीमध्ये कन्वर्ट करून तुमच्यापर्यंत पोहोचवत आहोत। नृत्य, मग आपल्याला याच्यावर एक प्रश्न विचारतात, म्हणजे अनेक प्रश्न विचारतात की कुचिपुडी नृत्य कुठचा आहे, त्याच्यानंतर कथकली नृत्य कुठचा आहे, असे प्रश्न आपल्याला या नृत्य या टॉपिकवर विचारतात।
त्याच्यानंतर संगीतावर प्रश्न विचारतात तुम्हाला की पंडित शिवकुमार शर्मा कोणत्या क्षेत्राशी संबंधित आहे. ठीक आहे. मग उस्ताद बिस्मिल्ला खान कोणत्या क्षेत्राशी संबंधित आहे, कोणत्या वाद्याशी संबंधित आहेत, असे आपल्याला प्रश्न बघायचे आहेत. तर ते प्रश्न आपण या कला व संस्कृती या पार्ट मध्ये बघणार आहोत आणि त्याचे छोटे छोटे पार्ट येतील ज्याच्यामध्ये तुम्हा विद्यार्थ्यांचं, तुम्हा सर्व माझ्या लाडक्या बहिणी आणि भावांचं संपूर्ण जीएसचं ज्ञान परिपूर्ण आपण करणार आहोत. तर चला तर मग सुरुवात करू. आपण आजचा जो पार्ट आहे तो जो पार्ट शिकणार आहोत आपण चित्रकला संबंधी आपण थोडं बघणार आहोत. तर चित्रकलामध्ये बघत असताना लक्षात घ्या, चित्रकला म्हणजे कलेच्या विभिन्न रूपातील चित्रकला एक सूक्ष्म प्रकार आहे. म्हणजे मानवाने जेव्हा कला अवगत केली त्याच्या अगोदर जी मानवाने कला अवगत केली त्या कलेमध्ये चित्रकला हा एक विषय होता. चित्रकला हा एक विषय होता. लक्षात घ्या काय, चित्रकला हा एक विषय होता. म्हणजे ज्या कला 64 कला म्हणतो त्याच्यामध्ये 64 कला, या 64 कलेमध्ये चित्रकलेला सुद्धा काय आहे, महत्व आहे. ठीक आहे. जे रेखा आणि रंगाच्या माध्यमातून मानवी चिंतन आणि भावना व्यक्त करते. म्हणजे चित्रकला म्हणजे काय नेमकं, तर चित्रकला म्हणजे काय, जी रेखा आणि रंगाच्या, चित्रकलेमध्ये काय फक्त काय रंग आहे, काही रेखक तो जसं एखादा चित्र काढायचा आहे तर त्याच्यामध्ये काही रेषा काढतोय, त्याला रंगवतोय, तर त्या रेखा रंगातून त्या आकृतीच्या माध्यमातून आपण चिंतन आणि भावनांना काय करतो, व्यक्त करतो. आजपर्यंत जगातील शास्त्रज्ञांना समजलंच नाहीये की मोनालिसा कोणाकडे पाहत आहे. समजलं आहे का? जो मोनालिसाचा जो चित्र आहे त्याच्यातला हावभावच अजूनपर्यंत समजलेलं नाही आहे. म्हणजे बघा की रेखा आणि रंगाच्या माध्यमातून जो मानवी चिंतन आणि भावनांना व्यक्त करते त्याला आपण काय म्हटलं आहे, चित्रकला म्हटलं आहे. काय म्हटलं आहे, चित्रकला. समजलं चित्रकला म्हणजे काय, तर त्याला आपण चित्रकला म्हटलं आहे. आणि चित्रकला म्हणजे काय याची डेफिनेशन आपण बघितली. त्याच्यानंतर विष्णू धर्मोत्तर पुराणामध्ये म्हणजे विष्णू पुराणामध्ये सांगितलं आहे की सर्व कलामध्ये चित्रकला श्रेष्ठ आहे. सर्व कलांमध्ये चित्रकला श्रेष्ठ आहे. मानवाने जेव्हा लिपीचा शोध लावला, जेव्हा भावलिपी आली आणि भावलिपीच्या नंतर हा चित्रलिपीचा शोध लागलेला आहे. ठीक आहे. भावलिपीच्या नंतर कशाचा शोध लागला आहे, चित्रलिपीचा शोध लागलेला आहे. आणि या चित्रलिपीमध्ये म्हणजे चित्राच्या साह्यामध्ये जसं भीमबेटकामध्ये गेलो आपण चित्र दिसतात जे एकदम आधी आपल्या म्हणजे प्राचीन पूर्वजांनी काढलेले चित्र आहेत तिथे, तर ही चित्रकला खूप महत्वाचं आहे. तर बघा सांगितलं आहे चित्रकला श्रेष्ठ आहे, तसेच धर्म आणि मोक्ष देणारी आहे. ठीक आहे. तर हा म्हणजे चित्रकला काय आहे, धर्म आणि मोक्ष देणारी ही कला आहे. त्याच्यानंतर वात्सायन मुनी आहे. वात्सायन या मुनींनी सांगितलं आहे की चित्रकलेची गणना त्यांनी कशामध्ये केली आहे, 64 कला ज्या कला आहेत, कला गुण आहेत, त्या असे त्यांनी 64 कला म्हणतो आपण, 64 कला. त्या 64 कलेमध्ये एक त्यांनी चित्रकलेची सुद्धा त्यांनी काय केलेली आहे, गिनती केलेली आहे. बघा मग सांगायचं झालं की भारतात चित्रकला अगदी प्रारंभिक काळापासून सुरुवात होती. ठीक आहे. अगदी सिंधू सभ्यतेपासून म्हणजे त्या काळच्या सिंधू सभ्यतेपासून अजिंठा लेण्यांमध्ये वगैरे वगैरे म्हणजे चित्रकला आपल्या भारतामध्ये होती. ठीक आहे. त्याच्यामध्ये बघा भिंती चित्रकला अगदी प्राचीन काळापासून सुरू होती. भीमबेटका जिथं जोरवे संस्कृती आहे, तर सिंधू संस्कृती आहे, याच्यामध्ये सुद्धा चित्रकला अस्तित्वात. ते संपूर्ण आपण बघणार आहोत. छोट्या छोट्या पार्ट मध्ये ते आपण संपूर्ण बघणार आहोत. चालुक्यांच्या बादामी शैलीमध्ये म्हणजे 6व्या शताब्दीमध्ये सुद्धा चित्रकला होती. पल्लव्यांची पनमेल शैली आहे, त्याच्यामध्ये ते 7व्या शताब्दीमध्ये आहे. पांड्यांची वसला शैली आहे, ती 9व्या शताब्दीमध्ये आहे. चोळ्यांची तंजोर शैली आहे, ती 12व्या शताब्दीमध्ये आहे. त्याच्यानंतर विजयनगर यांची लोपाक्षी शैली म्हणजे बघा तुम्हाला प्रश्न विचारते, लोपाक्षी शैली की म्हणजे कोणत्या घराण्यामध्ये होती किंवा कोणत्या साम्राज्यामध्ये होती, तर लोपाक्षी शैली कोणत्या साम्राज्यामध्ये होती, विजयनगर साम्राज्यामध्ये होती. आधुनिक चित्रकला आहे. चित्रकलांचा राजा राजकुमार कोणाला म्हणतात असा प्रश्न आपल्याला विचारलेला आहे. तर चित्रकलांचा राजकुमार कोणाला म्हणतात, राजा रवी वर्मा. लक्षात ठेवायचं, कोणाला म्हणतात, राजा रवी वर्मा याला चित्रकलेचा काय म्हणतात, राजकुमार म्हणतात. आलं लक्षात इथपर्यंत? चला तर मग आपण आपल्या महाराष्ट्रातील किंवा आपल्या भारतातील चित्रकले संबंधीचे काही तथ्य समजून घेऊ ज्यांच्यावर आपल्याला विविध स्पर्धा परीक्षेमध्ये प्रश्न विचारतात. त्याच्यातला जो चित्र म्हणजे एक टॉपिक आहे
तो म्हणजे भीमबेटका चित्रकला. आता बघा हे चित्र तुम्हाला दिसत आहे, हे भीमबेटका मधील आहे. हा भीमबेटका कुठं आहे, तर भीमबेटका हे कुठे येतो, एमपी मध्ये येतोय. कुठे येतो, भीमबेटका. तर बघा याच्यामध्ये काय आहे, यांचा शोध डॉक्टर विष्णू श्रीधर वाकणकर, म्हणजे कुणी लावला, भीमबेटका येथील चित्रशैलीचा शोध कुणी लावला, डॉक्टर विष्णू श्रीधर वाकणकर. आणि हे सर्व कुठे येते, एमपी मध्ये येते. कुठे येते, एमपी मध्ये. यांच्याद्वारे 1957 ते 58 मध्ये त्यांनी लावलेला आहे. या ठिकाणी 700 पेक्षा अधिक शैलचित्र, किती 700 पेक्षा जास्त शैलचित्र आहे. आणि त्याचा जो उदाहरण आहे ते उदाहरण हे बघा, हे चित्र हे कुठं आहे, त्या भीमबेटका मध्ये. आणि हा भीमबेटका कुठे येतोय, एमपी मध्ये येतोय. कुठे येतोय, एमपी मध्ये. आपल्याला प्रश्न विचारते भीमबेटका की गुफा आहे कहां पे मिलते, हिंदी मध्ये प्रश्न आहे असा. मग तोच प्रश्न आपल्याला मराठीत, मग मराठीतील स्पर्धा परीक्षेत येत आहे, भीमबेटका हे स्थळ कुठे आहे, तर कुठं आहे, एमपी मध्ये. एमपी म्हणजे मध्य प्रदेशामध्ये आहे. मग यामध्ये काय आहेत, कोणकोणते चित्र आहेत, आखे चित्र प्रणाली आढळते, आखलेली. हे बघा लाल रंगाने केरू. यामध्ये चित्रांमध्ये धर्म, जादू टोना यांचे वर्णन आहे. म्हणजे धर्म, जादू टोना हे ते का मुलं, ठीक आहे. आता लेडीज आहे म्हणजे मुलगा आहे की मुलगी आहे, समजत आहे का, नाही समजत आहे, पण त्यांनी तिथं पूर्ण असं वर्णन केलेलं आहे. हे युद्धाचं वर्णन दिसत आहे, ठीक आहे. यामध्ये कोणता रंग वापरायचे, ते गेरू रंग वापरायचा, काळा रंग वापरायचा, खडिया रंगाचा वापर ते करत असत. तर एवढं समजलं. याच्यामधून सरळ सरळ एक प्रश्न तुम्हाला निघेल की भीमबेटका चित्रशैली कुठे आढळते, तर कुठे आढळते, एमपी मध्ये आढळते. कुठे आढळते, एमपी मध्ये. तर चला तर मग सामोर जाऊ अजून आपण हडप्पाकालीन चित्रशैली. तर हडप्पा म्हणजे सिंधू संस्कृतीचा शोध लागलेला आहे. त्या सिंधू संस्कृतीमध्ये सुद्धा म्हणजे एक आपल्या काळात प्राचीन इसवी सन पूर्व काळात, प्राचीन काळात हडप्पा संस्कृती होती. हडप्पा संस्कृती म्हणजे काय, ही रावी नदीकाठी बसलेली होती किंवा सिंधू नदीकाठीच्या प्रदेशामध्ये ही वस्ती होती, म्हणून तिला आपण सिंधू संस्कृती म्हणतो. आणि या सिंधू संस्कृतीमध्ये सुद्धा काय चित्रकलेचा काय होता, वापर होता किंवा चित्रांचा वापर होता. तर एक शहरी सभ्यता होती, आपल्याला माहितच आहे. आपण त्याच्या सिंधू सभ्यतेवर इतिहासामध्ये एक पाठ बनवणारच आहोत की सिंधू सभ्यता म्हणजे काय. तर या सिंधू सभ्यतेवर आपण एक पाठ बनवणारच आहोत. त्याच्यामध्ये बघा ही एक शहरी सभ्यता होती, ज्याच्यामध्ये मातीची खेळणी, सील म्हणजे ती एक मातीचाच प्रकार आहे, टणक मातीचा प्रकार आहे, भांडी इत्यादीवर चित्रकलेची काय असायची, छाप असायची. बहुतेक पात्रे लाल रंगाने, काळ्या रंगात रंगवलेली असायची. भौमितिक रेखाचित्रांशिवाय इतर चित्रण मानव, प्राणी, पक्षी, वनस्पती इत्यादीची चित्रण आढळते. ही बघा, ही इतर चित्रशैली आहे. हे दिसते कोरीव कामात केलेली चित्रशैली. हे त्याच्यामध्ये जे पॉट्स आढळलेले आहेत, जे भांडे आढळलेले आहेत, त्यांच्यावर ही चित्रशैली आहे, ठीक आहे. तर ही लक्षात ठेवायचं, ही कोणती चित्रशैली आहे, हडप्पा चित्रशैली आहे. आणि हे हडप्पा शहर कुठं आढळते, आता पाकिस्तानामध्ये. कुठं आहे, पाकिस्तानामध्ये. आता सध्या भारतामध्ये नाही आहे. हडप्पा, मोहनजोदाडो हे शहर कुठं आहे, पाकिस्तान मध्ये आहे, ठीक आहे. आणि मग आपण याच्यावर प्रश्न घेऊ, याच्यावर एक अख्खा लेक्चर घेऊ, ठीक आहे. तर लक्षात ठेवायचं. त्याच्यानंतर पट्टचित्र. पट्टचित्र म्हणजे काय, असे पट्ट म्हणजे काय, कापडावर आखलेले चित्र म्हणजे त्याला आपण म्हणतोय पट्टचित्र. आणि याच्यावर सुद्धा तुम्हाला प्रश्न दिसत असतो की ही ओडिशाची आहे. पट्टचित्र कुठचं आहे, ओडिसाचं. ही ओडिसाची पारंपरिक कपड्यावर आधारित स्क्रोल पेंटिंग म्हणजे कुंडलित चित्रकारी आहे. बघा म्हणजे कापड आहे आणि या कापडावर त्यांनी ही चित्रकला केलेली आहे. चित्र तिलाच म्हणतात पट्टचित्र. काय म्हणतात, पट्टचित्र. आणि पट्टचित्र कुठं आहे, ओडिसामध्ये. कुठं आहे, ओडिसामध्ये. हे रेखाचित्र आणि रंगसंगतीसाठी आहे. महापात्रा या ओडिशातील कलाकारांच्या जातीने हे चित्र काढले होते. म्हणजे सर्वात अगोदर महापात्र म्हणजे ओडिसामधील एक जात आहे महापात्रा, त्या जातीने हे चित्र काढलेले आहे, ठीक आहे. या कलेअंतर्गत आधी चित्राच्या कडा पूर्ण करण्यासाठी परंपरा आहे. म्हणजे कडा अगोदर बघा लाईनिंग मारली जाते, ठीक आहे. या चित्राच्या मुख्य विषयामध्ये भगवान जगन्नाथ म्हणजे जगन्नाथ मंदिर कुठं आहे, ओडिसामध्ये, जगन्नाथपुरी, ठीक आहे. म्हणजे जगन्नाथ, बलराम, त्याच्यानंतर सुभद्रा, ठीक आहे. तर जगन्नाथ मंदिर, कृष्ण लीला, भगवान विष्णूचे अवतार, बहीण सुभद्रा आणि भाऊ बलराम, रामायण आणि महाभारत यासारख्या पौराणिक लोककथांचे जिथं वर्णन केलं जाते त्या पेंटिंगद्वारे ते वर्णन करतात. तर समजलं पट्टचित्र कुठं आहे, ओडिसामध्ये.
ठीक आहे. आणि हे बघा ही सुभद्रा म्हणजे जगन्नाथ जे काय निघतो रथयात्रा निघतात कुठं जगन्नाथ मध्ये, त्याच्यामध्ये सुभद्रा बलराम आणि स्वामी जगन्नाथ याचं हे चित्र बनवलेले जातात. ठीक आहे. आणि हे कशावर आधारित आहेत, कपड्यावर आखले जातात. कशावर, कपड्यावर. तर हे आहे कुठं आहेत पट्टचित्र, कुठं असते ओडिसामध्ये. त्याच्यानंतर बघा मित्रांनो बांगरू, त्याच्यामध्ये थोडंसं आपण थोडं राहिलेलं आहे. स्क्रोल पेंटिंगची इतर उदाहरणं कुठं कुठं आहे. मग लेखनी पद्धत ती कुठं आढळते, आंध्र प्रदेशमध्ये. अशाच प्रकारची पद्धत कुठं आढळते, आंध्र प्रदेशमध्ये. कालीघाट पाठ म्हणजे कुठं, पश्चिम बंगाल. त्याच्यानंतर फट चित्रकला राजस्थान, कपड्यावर आधारित म्हणजे पट्टचित्राचे हे काही उदाहरणं आहेत की कुठं कुठं आढळते. चेरियाल पेंटिंग कुठं आढळते, तेलंगणामध्ये. पिचवाई पेंटिंग राजस्थानमध्ये. तुम्हाला प्रश्न विचारेल यांच्यावर की पिचवाई पेंटिंग कोणत्या राज्यात काढली जाते किंवा कोणत्या राज्यात पिचवाई पेंटिंग कोणत्या राज्याशी संबंधित आहे. तर पिचवाई पेंटिंग कोणत्या, राजस्थानमध्ये. कुठं आहे, राजस्थानमध्ये. ठीक आहे. तर हे लक्षात ठेवायचं. चला समोर जाऊया. ठीक आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. तुम्हाला वाटत असेल परंतु तुमच्यासाठी हा व्हिडिओ बनवलेला आहे आणि खास करून मराठीमध्ये. मी आतापर्यंत बाकीचे चॅनल पाहिले, मला बाकीच्या याच्यामध्ये बघितलं, मला असा डाटा मिळालेला नाही. हा डाटा खूप अभ्यास करून बनवलेला डाटा आहे आणि महाराष्ट्रातील प्रत्येक मराठी मुलांना मराठीमधून सामान्य ज्ञानाची माहिती मिळावी याच्यासाठी बनवलेला हा व्हिडिओ आहे. म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. तर बागरू ब्लॉक प्रिंटिंग म्हणजे बागरू ब्लॉक पेंटिंग म्हणजे काय, तर ही एक पेंटिंग आहे, एक छपाईची पद्धत आहे. तुम्हाला बघा कधी कधी तुम्ही एखादी मंडई वगैरे असतो, आमच्या इकडे मंडई वगैरे व्यवस्था असते, मंडई झालं, त्या मंडई वगैरे मध्ये एक प्रणाली आहे. एक बघा एक पट्टा असतो, एक असा ब्लॉक तयार केला जातो, एक असा लाकडी ओंडका तयार केला जातो आणि या लाकडी ओंडक्यामध्ये लाकडी ओंडका घेतला जातो आणि त्याच्यावर असा ठप्पा मारला जातो. काही म्हणजे डिझाईन कोरलं जाते आणि ठप्पा मारला जातो आणि त्या ठप्प्याने तिथं चित्र उमटते. गेले होते कधी तुम्ही, गेले असेल पाहतात मेहंदी काढतात, तर तशाच प्रकारची ही प्रणाली आहे. एक लाकडाचा ओंडका बनवला असतो, त्याच्यावर डिझाईन काढून ती कपड्यावर रंगवली जातात. बघा इथं रंगवली जाते, ही बघा कपड्यावर रंगवलेली आहे. कशावर रंगवलेली आहे, कपड्यावर. ही बघा कपड्याने म्हणजे कपड्यावर ही पद्धत केलेली आहे. तिलाच म्हणतात कोणती पद्धत, बागरू ब्लॉक प्रिंटिंग. ठीक आहे. मग हे आहे कुठं, तर कुठं आहे, राजस्थानमध्ये. बागरू ब्लॉक प्रिंटिंग कुठं आहे, राजस्थानमध्ये आहे. राजस्थानमधील बागरू या गावापासून त्याने ती चालू झालेली आहे. तिलाच म्हणतात बागरू ब्लॉक प्रिंटिंग. ठीक आहे. तर ही एक पारंपरिक कला आहे, म्हणजे नैसर्गिक रंगाने ते रंगवतात. कशाने रंगवतात, नैसर्गिक रंगाने ते रंगवतात. बागरू ब्लॉक प्रिंटिंग. बागरू प्रिंटिंग मध्ये प्रामुख्याने कोणतं, लाल आणि काळा रंग. कोणता कलर, लाल आणि काळा रंग वापरला जातो. पारंपरिक या कलेमध्ये जंगली फुले, कड्या, पाने आणि मुद्रित भूमितीय नमुने आहेत. केंद्र सरकारने या कलेचं संमिश्रण करण्यासाठी राजस्थानमध्ये बगरू गावात कोणता, तीतनवाला संग्रहालय. कोणता आहे, लक्षात घ्या, कोणता संग्रहालय, तीतनवाला संग्रहालय स्थापन केलेला आहे. मग अशाच प्रकारच्या पद्धती आहेत. कुठं कुठं आहे, गुजरातमध्ये अजरक छपाई पद्धत, राजस्थानमध्ये सांगनेरी डाबू पद्धत, एमपी मध्ये बाग छपाई बाटिक छपाई पद्धत आणि आंध्रमध्ये कलमकारी पद्धत. ह्याच आहेत बागरू प्रिंटिंगचे काही उदाहरण आहे. समजलं बागरू प्रिंटिंग म्हणजे काय आणि हे कुठं आढळते, बागरू प्रिंटिंग राजस्थानमध्ये. कुठं आढळते, राजस्थानमध्ये आढळते. त्याच्यानंतर बघा पिथोरा चित्रशैली. ही चित्रशैली कुठं आढळते, तर गुजरात आणि मध्य प्रदेशमध्ये भिल्ल आदिवासी जमात आहे, त्या जमातीने ही भिंतीवर कोरतात. ते कुठं, भिंतीवर. पिथोरा चित्रशैली कुठं आढळते, गुजरात आणि मध्य प्रदेशमध्ये. कोणत्या जमातीद्वारे, भिल्ल जमातीद्वारे. हे असे भिंतीवर म्हणजे त्यांच्या याच्या म्हणजे बघा आदिवासींच्या झोपड्या असतात, त्या झोपड्यांना ते सारवून त्या भिंतीवर ते चित्र काढत असतात. तिलाच म्हणतात पिथोरा चित्रशैली आणि आढळते कुठं, गुजरात आणि एमपी मध्ये. ठीक आहे. चला तर मग सामोर जाऊ अजून. ठीक आहे. तर मित्रांनो हा आपला चित्रकला याचा पार्ट 1 आहे. याचा पार्ट 2 लवकरच अपलोड केला जाईल. तर मित्रांनो जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर या व्हिडिओला नक्की लाईक करा.
आणि आमच्या चॅनलला म्हणजे आपल्या या महाराष्ट्र GS रिसर्च सेंटर या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करा, लाईक करा आणि मराठीमधून स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांपर्यंत याला पोहोचवा. तर मित्रांनो, व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून आम्हाला सांगा. ठीक आहे, थँक्यू.